हां, नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी दयानंद किल्लारे बोलतो. सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे आपण तिसरा ऊसाचा खोडवा फुटलेला दाखवतो आहे. हे 5 आठचं जे होतं आपलं, तर 5 फुटामध्ये आपण 5 ठेवलं आहे आजच्या दिनासाठी. आणि 8 फुटामध्ये अख्या रानामध्ये उडीद टाकून हलकासा बैलानं कुळव मारला आहे आणि नंतर पाणी दिलं आहे. ते उडीदाला 2 दिवसात उगवून होईल बघायचे. हे बघा, मधून असं उडदाचे हे असे कोंब निघत आहेत, अंकुर निघत आहेत. हे बघा असं. तर त्याला अजून एकदा ही त्रिसूत्री मारलेली नाही. गेल्या वर्षी जे काय आपण केलं होतं त्याचे परिणाम आता ह्या वर्षी दिसत आहेत. ऊस असा फुटला आहे आणि प्रत्येक काकडीमध्ये असं खचाखच 65 असं आपलं दाबून घेतलेलं आहे. तर आता हे पुढल्या वर्षी एवढ्या पाष्टाचा अजून खात होणार, म्हणजे जमीनवरच्यावर आपली पैलवानच होणार, हे सिद्ध आहे. तर आता दुसऱ्या पाण्याच्या वेळेस आपण त्रिसूत्री मारणार आहे. तर हे जे बेण्याची जी काळजी घ्यायला पाहिजे लावण करते वेळेस, हे जे गवताळ वाढ आहे अशी बेणे आपल्याला लावायला नको आहे. म्हणजे जेटा खोम काढून जे बाकीचे फुटवे आहेत तेच बेण्यासाठी आपण वापरले पाहिजेत. तिथे जागी जागी असं थोडं पिवळं गड्डे होऊन काही गवताळ वाढ होणे, असं काही गड्डे 10-15% विगरलेत. तरी आपल्या आता ऊसाचा तिसरा खोडव्याचा ऊस आहे. आपण ह्याच ऊसाचं यंदा गुराळ केलेलं आहे दुसऱ्या खोडव्याचं. तर तिसरा आपण हा ठेवला आहे. ठीक आहे, पुन्हा अजून भेटू.